नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. हे पहा, भव्य मानकोली उड्डाणपूल आणि आपण भव्य अशा मानकोली उड्डाणपुलाखालून प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आपण चाललोय ते भिवंडीच्या दिशेने. आपण इथून कल्याण भिवंडी बायपास वरनं डाव्या हाताला वळण घेऊन भिवंडीकडे जाणार आहोत. परंतु प्रवास जो आहे आपला तो आपण फक्त कल्याण भिवंडी बायपास पर्यंत करणार आहोत. तुम्ही पाहू शकता रस्ते किती रुंद झालेले आहेत. त्याचे कारण माझे वाडा ते वडपे जे आटपत्रीकरणाचे कामे सुरू आहेत, त्यामुळे हे रस्ते खूपच रुंद झालेले आहेत. साधारणतः 3 ते 4 वर्षापूर्वी इथे खूप वाहतूक कोंडी व्हायची. वाहतूक कोंडी आत्ता देखील होती, परंतु त्यावेळेस इथे रस्ते रुंद नसल्या कारणाने सर्वत्र मातीचे ढिगारे, जंगल किंवा डोंगर वगैरे या सर्व गोष्टी होत्या, त्यामुळे वाहतूक कोंडी व्हायची. आता मात्र प्रवास सुसाट होत आहे, कारण बरेच रुंद रस्ते झालेले आहेत आणि या रुंद रस्त्यावर आपण प्रवास करत आहोत मानकोली इथून. आणि आपण पोहोचलो ते मानकोली मोठा गाव लिंक रोड जवळ, ज्याला ठाणे डोंबिवली लिंक रोड म्हटले जाते. अशा ठाणे डोंबिवली लिंक रोडवर मोठा गाव इथून डोंबिवलीकडे जाताना आपल्या जे वळण लागणार ते हे वळण तुम्ही पाहू शकता. हे कामे सुरू आहेत, ते हे डोंबिवलीकडे जाणारे वळण आहे. सध्या त्याचे कामे सुरू आहेत आणि तुम्ही पाहू शकता थोडीशी वाहतूक कोंडी झालेली आहे. या भिवंडी बायपासवर अवजड वाहनांची संख्या खूप असते, त्यामुळे शक्यतो बाईक स्वारांनी डाव्या बाजूने चालताना सावध राहावे. काही ठिकाणी उड्डाणपुलांचे जे सांधे आहेत, जॉईंट्स, ते थोडे उंच सकल आहेत, तिथे वेग कमी ठेवावा. आणि जसे की पाहिलं ट्रॉफिक लागले त्याला कारण इथे याचे उड्डाणपुलाचे कामे सुरू आहेत. त्यांच्या बाजूला जे मातीचे ढिगारे वगैरे लागलेत ते उचलण्याचे कामे सुरू आहेत. सतत वेगवेगळे नवीन अपडेट्स देत असताना आज मानकोली ते कल्याण भिवंडी बायपास पर्यंतचा आपण अपडेट घेत आहोत. माझे वाडा ते वडपे आटपत्रीकरणाचा जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचा एक हिस्सा. आणि जसे की मी म्हटलं, ट्रॉफिक तुम्ही पाहू शकता. इथे या उड्डाणपुलाच्या बाजूला जे काही मातीचा ढिगारा वगैरे साचलेला होता तो उचलण्याचे कामे सुरू आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी थोडीफार लागलेली. आणि आपण निघालो पुढे. आता एक वळण येणार आहे, त्याला ओवली असे म्हटले जाते, परंतु आताच्या घडीला तिथला रस्ता बंद आहे. कारण भिवंडी शहरातून जेव्हा दामनकर नाका मार्गे आपण कामतघर ओवलीला येतो, त्यावेळेस ओवलीतून जो एक रस्ता होता ठाण्याला येण्याकरता, तो जो मार्ग आहे तो तुम्ही या आपल्या डाव्या हाताला पाहू शकता, आता दिसेल. आणि त्याच ओवले गावातली जी वाहतूक सुरळीत चालावी या मार्गामधल्यानंतर, त्यामुळे तिथे भुयारी मार्ग देखील बनवण्यात आलेला आहे, आपण पाहिलात. आणि हा खूप मोठा डोंगर, पूर्ण डोंगर खणलेला आहे आणि त्या खणलेल्या डोंगरातून पूर्ण रस्ता तयार करण्यात आलेला आहे. आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला, त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो की त्या काही दिवसात एका ठिकाणचं काम जे आहे ते बंद होईल आणि दुसऱ्या ठिकाणचे काम सुरू होईल. त्या अनुषंगाने कामे इथे दिसत आहेत. आपण चाललो तो नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आणि बरेचसे काम झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता.
आणि आपल्याला जे लागले ते दिवा वसई रेल्वे लाईन. त्या दिवा वसई रेल्वे लाईनवर पुलाचे काम सुरू आहे. ते लोखंडी स्टीलचे गर्डर्स वगैरे तुम्ही पाहू शकता. जसे की म्हटलं बाजूचा एक नवीन रस्ता सुरू झाले. तुम्ही उजव्या हाताला पाहू शकता JCB गेला त्याच्या बाजूला. पूर्वी तो रस्ता नव्हता. त्याच्या बाजूचा जो रस्ता आपण चाललो याच्या बाजूने वाहतूक म्हणजे सुरळीत चालायची. परंतु जसे की मी मागील व्हिडिओ सांगितलं होतं, जेव्हा तो कोपऱ्यातला रस्ता सुरू होईल त्यावेळेला हा मधला रस्ता बंद करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आता तसेच झालेले आहे. मधला जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे. कारण हा जो उड्डाण पूल बनत आहे पिंपलास आय थिंक पिंपलासच, या उड्डाण पुलाची उतरण आहे ती दिवा वसई रेल्वे लाईन पर्यंत जाणार आहे. आणि त्याचं काम होण्याकरता तो जो मार्ग नवीन बाजूला रेल्वे लाईन जवळ बनलेला आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. मधला पट्टा जो आहे तो आता कामाला घेतलेला आहे. सुसाट असा प्रवास आपला. आणि आता आपण बऱ्याचशा जवळ आलेलो आहोत कल्याण भिवंडी बायपासच्या इथे. या ठिकाणी थोडा रस्ता विचित्र आहे कारण डांबराचे थर असे थोड्याफार प्रमाणात मध्ये साचलेले आहेत. तुम्ही समोर जे उंच उंच इमारती दिसतात ते आमंत्रणाच्या बिल्डिंग बहुतेक. काच आपली मराठी मानकोली ते कल्याण भिवंडी बायपास प्रवास. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. तसेच चॅनलवर जर प्रथमतः आले असाल तर सबस्क्राईबही करावे. सतत नवीन नवीन रस्त्यांचे नवीन अपडेट्स आपले मराठी या YouTube चॅनलवर येत असतात. मी योगेश आत्मा आंबावले. आपल्या कमेंट्सद्वारे नक्की कळवावे आपल्यास व्हिडिओ कसे वाटले ते. आणि हा जो बाजूनी ब्रिज गेलाय थेट आपल्याला नाशिक वडपेकडे घेऊन जाणार आहे. आणि आपण ब्रिजच्या खालून आलेलो आहोत. डाव्या हाताला आपण जर वळण घेतले तर भिवंडीकडे आणि उजव्या हाताला वळण घेतले तर कल्याणकडे जाण्यासाठी मार्ग आहे. आणि याला कल्याण भिवंडी बायपास जंक्शन असे म्हटले जाते. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी YouTube चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.